नीट पेपर लीक आणि परीक्षा रद्द होण्याच्या मानसिक तणावामुळे सुमारे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। या घटनेमुळे सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी व्यवस्थेच्या निषेधार्थ उपोषण चालू केले असताना त्यांना 21व्या दिवशी आंदोलन स्थळावरून पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेतले। वास्तविक केंद्र सरकारने या प्रकरणात त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या मागण्या मान्य करायला पाहिजे होत्या, परंतु सरकारने दडपशाही केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संपूर्ण देशभर संताप व्यक्त झाला व दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी याचा निषेध करण्यासाठी लाखो विद्यार्थी लोकशाही मार्गाने आंदोलन करायला जमले। पण दिल्ली पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर व विद्यार्थिनींवर देखील अमानुष लाठी हल्ला केला। याचा आम्ही जाहीर निषेध करतो व विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देतो। विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे की या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। यावर सरकारने त्वरित निर्णय घेणे अपेक्षित आहे। याशिवाय शिक्षण व्यवस्थेसंदर्भातील व आंदोलनात लाठी हल्ल्यानंतर झालेल्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आम्ही बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत। याला पाठिंबा देण्यासाठी अनेक पक्ष संघटना सहभागी होतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी। नीटचा पेपर लीक झाल्यानंतर परीक्षा ज्या रद्द झाल्या त्यामुळं मानसिक तणावातून सुमारे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि या घटनेमुळे संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली। त्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण चालू केले। खरं पाहता सरकारने सोनम वांगचुक यांच्याबरोबर चर्चा करून संवाद करून हा प्रश्न मिटवायला पाहिजे होता व त्याच्या मागण्या मान्य करायला पाहिजे होता, परंतु उपोषणाच्या 21व्या दिवशी पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतले आणि हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला। या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर पसरले व संपूर्ण देशभरातून विद्यार्थी हे दिल्ली येथे जमा झाले आणि दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी त्यांनी प्रचंड मोठे आंदोलन सुरू केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा सर्वांचा हक्क अधिकार असताना त्या ठिकाणी शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुष असा लाठी हल्ला केला। या लाठी हल्ल्याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत व विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत आहोत। यामध्ये विद्यार्थ्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत, तर प्रमुख मागणी ही आहे की शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांनी या सर्व घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा दिला पाहिजे। तसेच दुसरी प्रमुख मागणी अशी आहे की जे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबांना 1 कोटीची नुकसान भरपाई ही दिली पाहिजे। त्याचबरोबर आंदोलन ठिकाणी जे लाठी हल्ला झाला त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींवर हल्ला करून देखील त्यांच्यावर त्यांनी FIR दाखल करून जे गुन्हे दाखल केल्यात तर ते गुन्हे दाखल केलेले त्वरित मागे घ्यावेत अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे। या सर्व मागण्यांना आमचा पाठिंबा आहे। उपोषण जबरदस्तीने तोडणे असू दे, त्यानंतर लाठी हल्ला करणे असू दे आणि शैक्षणिक सिस्टीममधला हा सगळा घोळ हा सरकारचा बेजबाबदारपणा आहे आणि आम्ही त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आणि या ठिकाणी सर्व आंदोलकांच्या वतीने मी या ठिकाणी एक इशारा देतोय की येत्या 4 दिवसामध्ये या आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही उग्र आंदोलन सांगलीमध्ये या ठिकाणी करू असा या ठिकाणी मी बहुजन विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष म्हणून इशारा देत आहे। जय भीम। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज साठी कॅमेरामॅन सतीश सह संध्या नाईक यांचा रिपोर्ट। पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत असलेले एक विश्वासार्ह नाव महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज। RNI रजिस्टर्ड महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांच्या धसा साप्ताहिक पेपरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी आणि ई-मीडियाद्वारे
ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी. राजकारण, समाज, शिक्षण, व्यवसाय, क्रीडा तसेच स्थानिक बातम्यांचे अचूक आणि विश्वासार्ह कव्हरेज. मालक व संपादक श्री पियुष भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज, संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होत असलेले पेपर व ई मीडिया. आजच आमचे मेंबर व्हा आणि महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज परिवारासोबत जोडा. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज, बातमी खरी, विश्वास भारी.